आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी जाळीदार आणि टेस्टी अशी ही आंबोळी आणि चटणी बनवणार आहोत। ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी कोणतीही जास्त तयारी करायला लागत नाही। झटकीपट आणि सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी होणारी ही ज्वारीच्या पिठापासून तयार होणारी ही जाळीदार आंबोळी आहे। सकाळच्या नाश्त्याला आणि कधी भाजी कंटाळा चपाती बनवायचा येतो, अशा वेळेस ही तुम्हाला खूप उपयोगी पडेल। तर नाश्ता आणि रेसिपी ही नक्की आवडीने बघा आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। तर झटकीपट आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवणार आहोत। त्यासाठी अर्धी वाटी दही घ्यायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता फक्त एकच वाटी घेतले। आणि अर्धी वाटी इकडे आपण बारीक जाड रवा कोणताही वापरू शकतो। 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी किंवा जास्तीत जास्त पाऊण वाटी रवा घ्यायचा। मिक्सरचं भांडं घ्यायचं, हे माझं जरा छोटं भांडं आहे म्हणून 2 बॅचमध्ये मी हे वाटण करणार आहे। तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर एकदम सगळं हे साहित्य टाकून घ्या। ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी आहे ना, खूप पौष्टिक, हेल्दी आहे, पचायला खूप हलकी आहे आणि लहान मुलांसाठी तर विशेषतः खूप चांगली आहे। तर नक्की ट्राय करा। आता याच्यामध्ये मी रवा आणि ज्वारीचं पीठ टाकून घेतलंय, मिक्स करून घ्यायचं सगळं आणि दही टाकायचं। दही टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते, नरम सॉफ्टपणा येतो आणि एक डोश्याचा छानपैकी फ्लेवर सुद्धा याला लागतो। इकडे मी ज्वारीचं पीठ वापरलंय। ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ सुद्धा सेम प्रोसेसने करू शकता। आपण बाहेरून डोसे वगैरे, इडली, वडा नेहमीच आणतो, पण हे असं पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता करून नक्की खाल्लं पाहिजे। तर आता हे मी वाटण करून घेते थोडं बॅचने, हे बघू शकता। हे असं डोश्याच्या पिठासारखा बॅटर तयार होतो, पाहू शकता किती मस्त झालाय। हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता दुसरा सुद्धा मी करून घेते आणि सर्व व्यवस्थित मिक्स केलेला आहे मोठ्या भांड्यामध्ये, पाहू शकता किती मस्त असा आपला हा बॅटर अगदी डोश्याच्या पिठासारखा तयार झालाय। याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं। हे बघा, मी इकडे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। आणि आता आपल्याला ह्याला छानपैकी जाळी येण्यासाठी याच्यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा टाकायचा। खायचा सोडा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा इनो फूड सोडा सुद्धा टाकू शकता। काय होतं, हलका फुलका नाश्ता होतो याने आणि हवा भरली जाते आणि दुसरी गोष्ट खूप जाळीदार हा तयार होतो। आता हे इनो नाही, मी हा सोडा टाकलाय, पण इनो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि मिक्स करायचं। पाहू शकता सोडा टाकल्या क्षणी बॅटर कसा फुलला गेलाय, फ्लफी झाला आहे मस्तपैकी। सेम प्रोसेसने तुम्ही तांदळाचं पीठ टाकून सुद्धा हा आंबोळी डोसा करू शकता। मस्त आता हा बॅटर आपला छानपैकी तयार झालेला आहे। थोडा वेळ आपण याला जरा रेस्ट ठेवूया, म्हणजे 1-2 मिनिटं। तोपर्यंत आपण आंबोळी सोबत खाण्यासाठी झणझणीत चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी बनवूया। तर मी इकडे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, डेसिकेट कोकोनट भेटतो बघा, हा किस असतो खोबऱ्याचा, तो घेतलाय 2-3 चमचे। त्यानंतर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही, पण ओलं खोबरं किसायचा खूप कंटाळा येतो ना, अशा वेळेस ना हे सुकं खोबऱ्याचा जो किस भेटतो ना, तो खूप फायदेशीर ठरतो। तर मी 2-3 चमचे सुकं खोबरे टाकले आणि चांगले असं 2-3 मिरच्या टाकते तिखटवाल्या। मला खोबऱ्याची चटणी तिखट आवडती। लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं जरा चटणी करून घ्यायची। आता आंबोळी डोसा म्हटलं की आपल्याला ही खोबऱ्याची चटणी, सांबार वगैरे तर खूपच आवडतं। त्यासाठी आता ही झटकीपट चटणी बनवते। कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची, सुंदर हिरवा रंग येतो चटणीला। न कोथिंबीर टाकता सुद्धा ही चटणी तयार होते, पाहू शकता। कोथिंबीरमुळे किती मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे आणि खमंग टेस्टी आपली ही खोबऱ्याची चटणी बॅटर वाटून झालेलं। आपण आता ह्याला तडका द्यायचा। मी खोबऱ्याची चटणी अशीच करते, सेम प्रोसेसने हमेशा कधी पण आंबोळी, घावण, डोसे वगैरे केले घरच्या घरी चटणी अशी बनवते। हे सगळं काढून घेते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं बॅटर। आता आपण ह्याची फोडणी तयार करूया। फोडणी पात्र मी स्लो गॅसवर ठेवलेला आहे। हे बघा, गॅस स्लो आहे। हे जरा पाणी होतं याच्यामध्ये, ते काढून टाकले। आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकायचं फोडणीपुरतं। तेल थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची आणि थोडासा हाय फ्लेम करायचा, कारण थंड तेल आहे। आणि राई टाकायची, 1 चमच्याच्या अंदाजाने राई टाकली। जिरे सुद्धा तुम्ही टाकू शकता। चण्याची डाळ वगैरे असते, चिवड्याची डाळ, ती सुद्धा याच्यामध्ये टाकली जाते।
आणि थोडासा हाय फ्लेम करते आणि हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने याला असं परतून घ्यायचं आणि चांगला याचा तडका तयार करायचा. हे पाहू शकता मस्तपैकी हा तडका तयार झालाय. गॅस आता स्लो करते, नाही तर काय होतं करपलं जाऊ शकतं. गॅस स्लो केलेला आहे आणि मस्त तडका झालाय. आता मी गॅस बंद करते आणि आपल्या ह्या चटणीवर आता लगेचच गरमागरम हा तडका द्यायचा. पाहू शकता मस्त तडका बसलेला आहे, खमंग असा टेस्टी. तर सुंदर अशी आपली ही गरमागरम खोबऱ्याची झणझणीत चटणी तयार झाली. पाहू शकता किती मस्त असा हा रंग आलेला आणि इतकी छान चवदार टेस्टी चटणी बनते ना. ह्या अशा पद्धतीने एकदा तुम्ही चटणी नक्की करून बघा. जर डोसे घावन वगैरे कधी घरच्या घरी केले ना तर ही चटणी नक्की करा. त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, अगदी चिमूटभर, जास्त नाही टाकायचं, कारण आपण आंबोळीमध्ये पण टाकलेलं आहे. आता हे मिक्स करून साईडला ठेवायचं. झाली आपली आंबोळी बरोबर खाण्यासाठी गरमागरम अशी खोबऱ्याची चटणी. आता आपण आंबोळी करायला घेऊया. हे बघा आपला नॉनस्टिकी पॅन असतो बघा, त्याच्यावर थोडंसं तेल पसरून, अगदी थोडंसं तेल पसरून छानपैकी असं गोल आकाराची आंबोळी तयार करायची. लहान मोठ्याला तुम्हाला जशी आवडेल तशी याचं आकार इकडे साईज तुम्ही वाढवू शकता. पण जर असं थोडंसं याच्यामध्ये जर जाडसरपणा ठेवला ना तर खायला खूप छान वाटते. छोटे छोटे मस्तपैकी भरपूर क्वांटिटीमध्ये मग तयार होतात. आता याला हलक्या हाताने पलटी करायचं, गॅस स्लोच ठेवायचा. हे पाहू शकता तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. हे असं पलटी करायचं. सुंदर अशी आपली ही आंबोळी तयार होती खाण्यासाठी. हे बघा दोन्ही साईडनी याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायची. ज्वारीचं पीठ असल्यामुळं खूप हेल्दी नाश्ता हा तयार होतो. म्हणजे आपण तांदळाचं पीठ वापरून नेहमी डोसे वगैरे तयार करतो, पण हे असं नक्की एकदा खाऊन बघा, ट्राय करून बघा. तर मस्त व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे, किती सुंदर झाली पाहू शकता. आता मी तुम्हाला दुसरा बॅटर टाकून देते, दाखवते सॉरी. हे बघा असं बॅटर घ्यायचा चमच्याच्या सहाय्याने आणि असं हलक्या हाताने सोडायचं एकाच साईडवर, म्हणजे एकाच जागेवर, आणि मग हलक्या हाताने असं चमच्याच्या सहाय्याने याला फिरून घ्यायचं. अजिबात घाई करायचं नाही. जितका हलका हात वापरतात तितका छान हा याचा साईज पसरली जाते. हे बघा मस्तपैकी छान गोलाकार पडलेला आहे. जाळी तयार होत आहेत पाहू शकता. अशी छान जाळीदार ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. हे बघा पाहू शकता किती मस्त तयार झालेलं आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता. भाजी चपाती कधी कंटाळा आला करायचा, अशा वेळेस तुम्ही झटकीपट करू शकता. हे बघा जास्त काही भाजायचं नाही. रवा दही खूप छान आपण मस्त याला फ्लेवर दिलेला आहे. करून घेते आता 2-4 आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा झालेल्या आहेत आपल्या 2-4 ह्या सुरुवातीच्या ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या. किती मस्त सुंदर नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. सकाळच्या घाईमध्ये कधी कधी आपल्याला भाजी किंवा मुलांना नाश्त्याला काय द्यावा असा प्रश्न तो रोजच असतो. पण पिझ्झा बर्गर हे मॅगी वगैरे खाऊन सुद्धा कंटाळा येतो आणि बाहेरचं खाणं सुद्धा काही चांगलं नाही. अशा वेळेस ना हे असं घरच्या घरी मस्तपैकी घरचा पौष्टिक नाश्ता जर त्यांना भेटला तर आरोग्य त्यांचं खूप चांगलं राहील. दुसरी गोष्ट, लहान मुलं कशी असतात ना, ज्वारीचं पीठ म्हणजे ज्वारीच्या भाकरी खायला कंटाळा करतात आणि ज्वारीच्या भाकरी हे आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. म्हणून अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर त्यांना ज्वारीची भाकर खाल्ल्याला पोषण भेटेल. हे बघा मस्त अशी गरमागरम खोबऱ्याची चटणी करायची. सकाळच्या नाश्त्याला खूप उत्तम पर्याय आहे आणि घरामध्ये जर आजी आजोबा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता, कारण पचायला खूप हलका आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी. खरंच इतकं छान झालं आहे, सुंदर वाटतोय. पाहू शकता कुठेही तुटलं नाही आणि मस्त जाळीदार अशी ही आपली नरम सॉफ्ट लुसलुशीत अशी आंबोळी तयार झाली आहे. तर आवडले असेल तर लगेच ट्राय करून बघा. सगळेजण तारीफ करतील, आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही नाश्त्याला हे करून खाताल. मस्त झाली, मला तर राहत नाही, आता मी खाऊन घेणार आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये पण करू शकता. कोणी अचानक आलं पाहुणे वगैरे तर त्यांना असा हा विशेष नवीन वेगळा पदार्थ करून नक्की द्या. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.